नमस्कार. मागच्या महिन्यामध्ये CJPचं आंदोलन आपण जंतर मंतर दिल्ली येथे बघितलं. त्याच्याच धर्तीवर जसं दिल्लीतलं आंदोलन संपलं, तसंच भारतातल्या एका राज्यामध्ये म्हणजेच झारखंडमध्ये सुद्धा स्टुडंट प्रोटेस्ट चालू झालेलं आहे. आपण आज त्याचं 360 विश्लेषण बघणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच झारखंडमधील विद्यार्थ्याचं आंदोलन हे का होत आहे, कशामुळे होत आहे, त्याची काय कारणे आहेत, ते फक्त एका राज्यापुरतं मर्यादित आहे का ते प्रत्येक राज्यामधल्या तरुणासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे, ते आपण सर्व बघूया. आता बघा, संदर्भ काय, याचं कंटेक्स्ट काय, 10 ऑगस्टचा कंटेक्स्ट आहे. जसं 20 जुलैला दिल्लीमध्ये काय झालं होतं, त्याच धर्तीवर काहीतरी 10 ऑगस्टला झालेलं आहे. कुठे? रांचीमध्ये. रांची कुठे? झारखंडची राजधानी आहे रांची. 17 दिवस आंदोलन चाललं. 6 उपोषणकर्ते होते. 100 मीटर अंतरावर जस्ट विधानसभेपासून तिथं त्यांना थांबवलं गेलं आणि चर्चेच्या फेऱ्या सुद्धा काही रद्द झाल्या. आता 10 ऑगस्टचा दिवसक्रम तुम्हाला सांगतोय. तिरंगाचा मोर्चा काढण्यात आला सकाळी. त्यानंतर बॅरिकेड तोडले गेले. तिरंगाचा मोर्चा विधानसभेवर काढण्यात आला. ठीक आहे. 6 ऑगस्ट पासून विधानसभेचं सत्र चालू झालं आणि 10 ऑगस्टला हा मोर्चा विधानसभेवर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडनं वॉटर कॅनॉनचा यूज करण्यात आला, लाठीमार करण्यात आला, अश्रुधुराच्या गोळ्या झाडण्यात आला आणि संध्याकाळी पुन्हा लाठीमार करण्यात आला. हे याची टाइमलाईन आहे. आता दोन्हीकडनं तर्क दिले जात आहेत. म्हणजे पोलिसांकडनंही सांगतायत की पोलीस जखमी झाले, स्टुडंटकडनं सांगतायत की स्टुडंट जखमी झाले. दोन्हीच्या बाजूने जर विचार केला, दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही कुणीही तर चुकीचं राहिलेलं नाही. आता बघा, हे याची पार्श्वभूमी काय, हे नेमकं आजच घडलं का याच्या मागे काही बॅकग्राऊंड आहे? तर यस, याच्या बॅकग्राऊंड आहे 2024चा बॅकग्राऊंड आहे. जर बॅकग्राऊंड 2024चा आहे, तर मग 2026ला ऑगस्टमध्ये का भडकला, त्याची आपण टाइमलाईन बघूया. बघा, जानेवारी 2024 म्हणजेच आजपासून 2.5 वर्षापूर्वी काय झालं, हे जे JSSC म्हणजे झारखंडचे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, त्याची CGL 3ऱ्या सत्राचा पेपर फुटला आणि त्याची परीक्षा रद्द झाली. म्हणजे आपण जर म्हणतो ना, पेपर फुटला, नीटचा पेपर फुटला किंवा बाकीच्या अन्य परीक्षेचे पेपर फुटले, हा काही नवीन मुद्दा नाही. हा ठीक आहे, पेपर फुटणे हा खूप दिवसापासून चालत आलेला मुद्दा आहे. जानेवारी 24मध्ये हा पेपर फुटला. पेपर फुटल्यानंतर हे नाव लक्षात राहू द्या, देवेंद्रनाथ महतो यांना ताब्यात घेतलं गेलं डिसेंबर 24मध्ये. म्हणजे 7-8 महिन्यानंतर त्याच्या कार्यालयाबाहेर उपोषण चालू केलं आणि त्यांना ताब्यात घेतलं गेलं. हे मागच्या वर्षी 2024मध्ये झालं. 2025 शांततेत गेला, थोडेफार प्रोटेस्ट हळूहळू होत गेले, पण एवढं काही मेजर क्लॅश नव्हता. त्यानंतर 2026 बघा, 2026ला काय झालं, जसं दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे स्टुडंट प्रोटेस्ट चालू झालं, CJPचं आंदोलन चालू झालं आणि त्याच्यानंतर आपले जे युनियन एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांनी सुद्धा रिझाईन केलं. हे सर्व झाल्यानंतर एक आपण म्हणतो ना, एक ट्रिगर भेटला. या ट्रिगरमुळे झारखंडमध्ये जे विद्यार्थी आहेत, 29 जुलैपासून जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर धरणे सुरू झालं. हे कुठे आहे? रांचीमध्येच आहे, झारखंडमध्ये. ठीक आहे, झारखंडमध्ये. त्यानंतर 2 ऑगस्टपासून महतो, हे जे देवेंद्रनाथ महतो आहेत ना, हेच यांचं बेमुदत उपोषण चालू झालं. यांचं वय 33 वय आहे याचं. त्यानंतर 6 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन चालू झालं आणि हे बेमुदत उपोषण चालू होतं आणि हे धरणे स्टेडियम चालूच होतं. त्यानंतर पॅरलली काय झालं, सरकारसोबत चर्चा सुद्धा चालू होत्या की काय करायचं काय नाही. स्टुडंटच्या काही मागण्या होत्या, सरकारने पण काही अप्रूव्हल केलेलं आहे, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. आता ही फक्त टाइमलाईन सांगतोय. 3 परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली. तिसरी चर्चा फिसकटली. मग 10 ऑगस्टला स्टुडंट लोकांनी काय केलं की आपण विधानसभेत जाऊ, म्हणजे विधानसभेला घेराव करावा म्हणून त्या लोकांनी तिथे प्रोटेस्ट केला. ठीक आहे. आणि तिथं जाता हे जे आहे ना, खियांगते यांना अटक झाली आणि भाजपचा झारखंड बंद मोर्चा 11 ऑगस्टला आहे. कारण झारखंडमध्ये भाजपा हा अपोजिशन आहे. ठीक आहे, विरोधी पक्ष आहे. आता याच्यामध्ये काय झालं, झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे का, MPSC, तसं JPSC आहे. त्याचे माजी चेअरमन होते, त्यांना अटक करण्यात आली. आणि हे जे माजी चेअरमन आहेत ना, ते एक IAS अधिकारी आहेत 1988च्या बॅचचे, त्यांना अटक करण्यात आली. आणि JPSCचे जे प्रेझेंटचे 3 मेंबर आहेत का, 3 मेंबर, त्या सगळ्यांनी रिझाईन केलं. 3 मेंबरने रिझाईन केलं. म्हणजे पूर्ण बॉडी, इन्स्टिट्यूशनल जी बॉडी आहे ती पूर्ण बरखास्त करण्यात आली. आता हे सगळं का होतं, एवढी स्पर्धा तीव्र का? बघा, फक्त मी झारखंडचं सांगतोय. फक्त झारखंडमध्ये 27:1 अर्ज आलेत. म्हणजे एका पोझिशनसाठी, एका जागेसाठी 27 अर्ज आहेत. मग सरकारी नोकऱ्यासाठी एवढं फॅड झारखंडमध्येच आहे का? तर नाही, पूर्ण देशामध्ये आहे. परंतु झारखंडसारख्या मागासलेल्या राज्यामध्ये हे जास्त आहे. झारखंड कुठे आहे? हे बघा, हा आपला देश, हे इथं झारखंड येतं. हा जो पट्टा आहे ना, हा जो सेंट्रल इंडियाचा जो पट्टा आहे, तो बऱ्यापैकी मागासलेला आहे आणि ट्रायबल बेल्ट आहे. त्यामुळं इथे
जी इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये जर बघितलं तर प्रायव्हेट जॉब्स जास्त प्रमाणामध्ये आहेत, परंतु हे जॉब्स आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये मिळतील झारखंडसारख्या राज्यामध्ये. त्यामुळे सरकारी नोकरीकडे जाण्याचा ओढा खूप जास्त आहे तिथल्या तरुणाचा. आणि विशेषतः आपल्याकडे जर बघितलं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मोठे शहर आहेत. ठीक आहे, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे, हळूहळू विकेंद्रीकरण झालेलं आहे. शहरांचं विकेंद्रीकरण असेल किंवा मग डेव्हलपमेंटचं विकेंद्रीकरण असेल, त्यामुळे जॉब्स आपल्याला त्या त्याच लोकेशनला भेटतात. परंतु झारखंडमध्ये तशी स्थिती नाही. ठीक आहे, झारखंडमध्ये मोस्टली कोल असेल किंवा मग आयर्न ओर असेल तिथं थोडंफार, आणि मग मेन रांची सेंटर आहे, त्यामुळे सगळे लोक तिथं येऊन रांचीला स्टडी करतात. त्यामुळे एकदम स्टिफ तिथं कॉम्पिटिशन आपल्याला दिसतं. आता कसं काय झालं बघा, 29 जुलैपासून हे जे आहेत ना, हे बघा शांततामय टप्पा ते संघर्षाचा टप्पा. अगोदर पहिले 3 दिवस धरणे, पदयात्रा, निदर्शने, बेमुदत उपोषण हे सगळं करण्यात आलं. कधीपासून? 29 जुलै ते 2 ऑगस्ट, म्हणजे 3-4 दिवसामध्ये. आणि मग 5 ऑगस्टपासून तिरंगा मोर्चाची घोषणा केली गेली 12व्या दिवशी, आणि तिरंगा मोर्चा हा 10 तारखेला या दिवशी करण्यात आला. मग विधानसभेला घेराव झाला आणि पोलीस बळाचा वापर 10 ऑगस्टला करण्यात आला, जे आपण बघितले. म्हणजे हे जसं जसं हे बघा ग्रीन टू रेड होत आहे ना, तसं तसं संघर्षाचा टप्पा किंवा संघर्षाची जी इंटेन्सिटी आहे ती इथं वाढत आहे. आता 2 प्रमुख मागण्या, विद्यार्थ्याच्या काय मागण्या आहेत, हे सगळं महाभारत का होतंय, विद्यार्थी काय म्हणतायत, सरकार काय म्हणताय, हे सगळं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी म्हणतात की सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचं आहे की ही जी पेपर फुटी झाली का कधी 2024ला, त्या पेपर फुटीची चौकशी जी आहे ना ती सीबीआयकडे द्या. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, सीबीआयकडे चौकशी द्या, ही विद्यार्थ्याची मागणी आहे. इथंच सरकार अडून आहे. सरकार म्हणतं की सीबीआयची गरज नाही. आपण पुढे बघणार आहे, सीबीआयची गरज नाही. आपल्याकडे जे स्टेट गव्हर्नमेंटचा जो सीआयडी डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, सीआयडी किंवा ईडी असेल किंवा आपलं जे न्यायिक असतील, कोर्ट मॉनिटर्ड काही कमिटी असतील, तर हे सफिशियंट आहे म्हणतात. सीबीआयकडे जर गेलं ना तर 20-20, 25-25 वर्ष त्याचा निकालच लागत नाही, असं सरकारचं मत आहे. परंतु विद्यार्थी याच्यावर ठाम आहेत. विद्यार्थी काय म्हणतात, समजा तुम्ही सीआयडीकडे दिलात, म्हणजेच सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, सीआयडीकडे दिलात, तर तो तुमची राज्याची संस्था आहे. राज्याचीच एखादी संस्था दुसऱ्याच राज्याच्या संस्थेवर कारवाई करेल का, किंवा तेवढ्या पारदर्शकतेपणाने ते इन्व्हेस्टिगेशन करेल का, हीच विद्यार्थ्याची मागणी आहे. त्यामुळे सीबीआयकडे दिलं जावं ही प्रमुख मागणी आहे. ही अजून मान्य झालेली नाही, जिथे की विद्यार्थी अजून दडून आहेत. दुसरी आहे ही जी JSSC CGL आहे ना 2024ची, मी जे म्हणलं होतं त्याचा जो पेपर फुटला होता, हा 3ऱ्या सत्राचा पेपर फुटला होता, आधीचा नव्हता फुटला, म्हणजे ती रद्द करावी असं म्हणतात विद्यार्थी. परंतु ही जी एक्झाम झाली ना त्या एक्झाममधले लोक सिलेक्टही झाले, जॉईन सुद्धा झाले, आणि आता ते नोकरी करत आहेत. ठीक आहे, मग जर कोणी विद्यार्थी असतील जे प्रामाणिक असतील, सरकारचं मत सांगतोय, जे विद्यार्थी प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणाने त्यांनी परीक्षा पास केली, त्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का, त्यांची नोकरी काढून घेणं हे किती जस्टिसेबल आहे, हे सरकारचं मत आहे. म्हणजेच ह्या 2 जे मागण्या आहेत ना, हे बघा 1 आणि 2, मी जिथं रेड लाईन लिहिले का, ह्या 2 मागण्या सरकार सध्या तरी मान्य करण्यास तयार नाही. तिसरी मागणी कुठली आहे, ही जी 14वी JPSC, जसं MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची राज्यसेवा असते का आपली राज्यसेवा, तशीच ही JPSC आहे, आणि त्याची पूर्व परीक्षा 2023-25 बॅकलॉग रद्द करायचं ठरलं, आणि ते रद्द पण झाली, हे मान्य झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दोषीवर कारवाई, अधिकारी व दलालासह सगळ्या साखळीवर कारवाई. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण हा जो सेंट्रल लेवल CGPचा मुद्दा डिस्कस करत होतो, तेव्हा दोषीवर कारवाई फक्त एकावर नकोय, तर पूर्ण यंत्रणा जी आहे ना, पूर्ण साखळी चेन, त्या सगळ्यावर दोषीवर कारवाई झाली पाहिजे. प्रिंटरपासून जो प्रिंट करतो तिथनंपासून डिस्ट्रीब्युशन साखळ्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे, तरच यांचे धाबे दणातील, तरच यांच्यावर दबाव निर्माण होईल, असं स्टुडंटचं म्हणणं आहे. आणि याची चर्चा चालू आहे सध्या. ठीक आहे, याच्यावर सरकारनं कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. त्याच्यानंतर वयोमर्यादात सवलत देण्याची विद्यार्थ्याची मागणी. गमावलेल्या वर्षाची भीती, मागच्या 2-3 वर्षामध्ये जे काही घोळ झाला त्यामुळं ज्या लोकांची वयोमर्यादा संपली त्या विद्यार्थ्यांना परत 2-3 वर्षाचा ग्रेस मिळावा, ही विद्यार्थ्याची मागणी. आणि बहुतेक तर ही मान्य होईल. ठीक आहे, हा मान्य होईल, हा मुद्दा चर्चेत आहे, परंतु ही मान्य होईल का, कारण महाराष्ट्र असेल किंवा कुठलेही राज्य असेल तर नॉर्मली आपले जे स्टेट राज्य सरकार आहेत याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी लिबरल असतात. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये पण हे सध्या झालेलं आहे. स्वतंत्र परीक्षेची संस्था जसं JPSC आहे ती बरखास्त करून संपूर्ण नवीन एक टेस्टिंग एजन्सी डेव्हलप करावी, असं त्यांचं मत आहे. आता हा मुद्दा थोडा वादग्रस्त असेल का, कारण JPSC ही कॉन्स्टिट्यूशन संविधानिक संस्था आहे. ठीक आहे, UPSC जसं आहे तसंच JPSC आपल्या राज्यामध्ये असते, ती संविधानिक संस्था आहे. त्याच इन्स्टिट्यूशनला जे इन्स्टिट्यूशन एक्झिस्टन्समध्ये आहे त्याचं बळकटीकरण करणं किंवा जास्त फंड देऊन त्याला जर स्ट्रेंथन केलं तर ते बेटर असेल त्याच्यापेक्षा जास्त की स्वतंत्र परीक्षा संस्था उभारायची. कारण याची काय गॅरंटी ना, जर समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ही जी आपला नीटचा पेपर फुटला, जी NTA आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ही अगोदर आता 2021-22ला नवीन झालेली संस्था आहे. त्याच्यावर बरेचसे क्वेश्चन चिन्ह निर्माण झालेत. जर असंच काही झालं तर मग ते काय, एक संस्था रिप्लेस करून दुसरी संस्था
इस्टॅब्लिश करणं, हा जो मूळ प्रश्न आहे तो नाही सुटणार ना. त्यामुळे हा न होण्याची चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे हे होईल, हे होईल, आणि या दोनवर मुद्दे आहेत. आता हे आपण पुढे बघूया. सरकार म्हणते 98% मागण्या मान्य झालेत, फक्त उरलेली 2%च निर्णायक आहेत. 2 कुठले? हे बघा, सीबीआय चौकशी. मी तुम्हाला म्हणलं, म्हणजेच सीबीआयकडे गेलेले जे पहिल्या मागे जे जेपीएससीचे मुद्दे गेलेत ना, 20-20 वर्ष प्रकरण चाललेत, म्हणजे 20 इयर, खूप दिवस चाललेत. त्यामुळं सरकार म्हणते की आपण सीबीआय नाही, सीआयडी कडे जाऊया. हे बघा इथं लिहिलंय, आर्थिक व्यवहारासाठी ईडीला विनंती केली आणि फौजदारी बाजूची सीआयडी चौकशी, हे 2 करायचं ठरलं सीबीआयच्या ऐवजी हे. ठीक आहे. त्यानंतर ही जी सीजीएल आहे ना, हे रद्द करणं हे सुद्धा सरकार मान्य केलेलं नाही. का? कारण हे बघा, न्यायालयीन देखरेखीखाली प्रक्रिया पार पडली आणि निवडलेले उमेदवार सुद्धा रुजू झालेत, म्हणजे जॉब करता येते, त्यांना परत काढणं हे योग्य नाही असं त्यांचं मत आहे. बघा, खरा वाद सीबीआय विरुद्ध सीआयडी आहे. असं का? विद्यार्थी म्हणतात सीबीआय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, आणि सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सीआयडी, ही जी तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीस्तव, सीबीआय ही सेंटरची बॉडी आहे, सेंटरच्या अखत्यारीमध्ये, सेंटरच्या ज्युरिडिक्शनमध्ये येते, आणि सीआयडी ही स्टेट बॉडी आहे, स्टेटच्या ज्युरिडिक्शनमध्ये येते. विद्यार्थ्याचं इथंच ऑब्जेक्शन आहे. जेपीएससी जी आहे ना, झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन, ही पण स्टेटच्या अंडरमध्ये आहे, आणि सीआयडी सुद्धा स्टेटच्या अंडरमध्ये आहे. आणि हा समजा झारखंड गव्हर्नमेंट आहे, म्हणजे झारखंड गव्हर्नमेंटची सीआयडी बॉडी. झारखंड जरी ऑटोनॉमस असेल, जेपीएससी जरी ऑटोनॉमस असेल, तरी सुद्धा काही ना काही इन्फ्लुएन्स असतोच ना, कारण हेच अधिकारी जेपीएससी मध्ये जे नियुक्त होतात ते नियुक्त कोण करतं? सरकार करतं. ठीक आहे. त्यामुळं ट्रान्सपरंटली चौकशी होईल की नाही याची भीती आहे कुणाला? विद्यार्थ्यांना. हे बघा, विद्यार्थी म्हणतात सीबीआय हवी का? आरोप आहे ना राज्यातील वरिष्ठ अधिकारी व संस्थावरच आहेत. राज्यातील जे आय एस अधिकारी आहेत सिनियर, त्या लोकांवरच हा आरोप आहे. राज्याची जी यंत्रणा स्वतःच्याच व्यवस्थेची चौकशी विश्वासार्हपणे करू शकत नाही. ठीक आहे. यालाच एक इंग्लिशमध्ये वर्ड आहे, त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट क्रिएट होतो इथे, आणि संपूर्ण जी साखळी आहे ना, दलाल, अधिकारी, बाह्यस्रोत संस्था, सगळेच तपासली पाहिजे, आणि ते तपासण्यासाठी जी सीआयडी आहे ना, ती अपुरी पडते असं लोकांचं मत आहे. म्हणजे न्यायिक समिती किंवा सीआयडी हा सीबीआयला पर्याय होऊ शकत नाही, कारण सीबीआय जी आहे ना, खूप डेप्थपर्यंत सीबीआयचा विश्वास अजूनही लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, याच्यावर आपल्याला समजतं. आणि हा जे बळाचा वापर झाला ना 10 ऑगस्टला, बळाचा वापर झाल्यावर जो प्रशासनावर जो विश्वास आहे विद्यार्थ्याचा, तो आणखी कमी झालाय. ते आणखी म्हणतात की तुम्ही फक्त आणि फक्त सीबीआयकडे द्या. सरकार काय म्हणते बघा, पहिल्या दुसऱ्या जी जेपीएससी प्रकरणी सीबीआयला तपासायला जवळपास 20 वर्ष लागली. मागे जो सीबीआयकडे तपास दिला होता का, तो 20-20 वर्ष अजून निकाली लागलाच नाही. ठीक आहे. त्यापेक्षा ह्या सीआयडी प्लस ईडी प्लस फास्ट ट्रॅक कोर्ट हे जर केलं तर हा वेगवान पर्याय. हा 1-2-4 वर्षामध्ये तुमचा निकाल लागून जाईल. 90 दिवसात, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, 90 डेजमध्ये आरोपपत्र दाखल करण्याची हमी दिली. हमी गॅरंटीड 90 दिवसामध्ये आम्ही आरोपपत्र दाखल करणार आहेत असं सांगितलं. ठीक आहे. म्हणजे फौजदारी बाजू सीआयडी कडे, आर्थिक ईडी कडे, आणि अशी कामाची विभागणी झाली. आणि आधीच माजी जे अध्यक्ष आहेत, ठीक आहे, माजी जे अध्यक्ष आहेत त्यांना अटक केलेली आहे, आणि 3 लोकांनी राजीनामा सुद्धा दिले. त्यामुळे हे असं दर्शवतं की आम्ही काही ना काही करतोय. आता याचा परिणाम 4 पातळीवर आहे. एका परीक्षेचा वाद व्यवस्थेच्या प्रश्नात बदलला. व्यवस्थेचे कुठले प्रश्न? प्रशासकीय, राजकीय, संस्थात्मक आणि सामाजिक आणि मानसिक. राजकीय, प्रशासकीय काय? हे बघा, काही परीक्षा रद्द झाल्या, जेपीएससीचे 3 सदस्यांनी राजीनामा दिला, माजी अध्यक्ष अटकेमध्ये आले, आणि जे बाहेरच्या संस्था आहेत त्या संस्थांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राजकीय काय? भाजपाचा राजव्यापी बंद झाला. का? कारण भाजपा हा झारखंडमध्ये अपोजिशनमध्ये आहे, म्हणजे विरोधी पक्ष आहे. ठीक आहे. राहुल गांधींनी सांगितलं की बळाच्या वापरावर टीका केली सत्तेत, पण काँग्रेस आहे ना सत्तेत भागीदार आहे झारखंडमध्ये. झारखंडचे जे हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चाचे जे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यासोबत जेएमएम प्लस काँग्रेसची युती आहे तिथे. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचे खुले पत्र आहे की विरोधकांच्या कथानकात अडकू नका. हे झालं राजकीय, आपल्याला याच्यामध्ये पडायचं नाही. ठीक आहे. फक्त हे माहितीसाठी सांगितलं तुम्हाला, नेमकं चालू काय सगळ्याच अँगलला आपण सांगतोय. संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशन सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कामाचं आहे, विद्यार्थ्याच्या कामाचा असेल, सगळ्यांच्या कामाचा आहे. भरती प्रक्रियेच्या वैधतेवरच प्रश्न आहेत, म्हणजे प्रामाणिकपणे निवड झालेली उमेदवारी संशयाच्या छायेत आहेत, आणि असं होणारच, नेहमी होणार. आणि असंही होणार नाही की तुम्ही जर 100 विद्यार्थी निवडताय, 100च्या 100 फ्रॉड असतील. त्या लोकांचं काय? जे लोक इमानदारीने प्रयत्न करून, इमानदारीने अभ्यास करून तिथे गेलेत, त्या लोकांचाही विचार करायला हवा ना. परंतु त्याच वेळी हाही विचार करायला हवा, जे लोकांनी फ्रॉड करून तिथे गेलेले आहेत, त्या मुलांनी जे इमानदारीने प्रयत्न करतात 5-5, 8-8, 10-10 वर्षापासून, त्यांची सीटा खाल्ली, त्यांच्या जीवनाशी खेळ केला, त्याचं काय? प्रश्न दोन्ही बाजूनं आहे, दोन्ही बाजूनं उत्तर आपल्याला हवंय. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक आणि मानसिक, आता जसं म्हणलं, वर्षानुवर्ष तयारी करतायत, वय वाया जातात, संधी वाया जातात. 8-8, 10-10 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं मी पाहिलेत. ठीक आहे. उपोषणामुळे काय होतं? आरोग्यावर थेट परिणाम होतो, आणि विशेषतः आदिवासी व प्रादेशिक भाषेच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा तिथं पुढे आलेला आहे. झारखंड सारख्या राज्यामध्ये आपण बघितलं आहे. आता एकाच वादात 6 वेगळ्या भूमिका, म्हणजे कोण कोण काय म्हणतंय थोडक्यात एक याच्यामध्ये. विद्यार्थी म्हणतात की सीबीआय चौकशी आणि सीजीएल रद्द झाल्याशिवाय माघार नाही.
विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे, इम्पॉर्टंट आहे. राज्य सरकार म्हणतं की CID प्लस ED हा वेगवान मार्ग आहे. पोलीस प्रशासन प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आदेश होते, तरी पण तिथे विद्यार्थी आले म्हणून ते काय घोळ झाला, म्हणजे कॅनॉनचा वापर करण्यात आला वगैरे. विरोधी पक्ष, राज्यव्यापी सरकार, काँग्रेस, JPSC. बघा आता हे काही मी सांगणार नाही, हे होत आलेलं आहे. हा विषय कोणकोणत्या अंगाने स्पष्ट करतो बघा. राज्यव्यवस्था म्हणजे भरती संस्थाची स्वायत्ता. हे तर खरं आहे, जे भरती संस्था आहेत, UPSC असेल, MPSC असेल, SSC असेल, यांची स्वायत्ता म्हणजे ॲटॉनॉमी तर गरजेची आहे, नो डाऊट. परंतु अकाउंटेबिलिटी आहे का, हे महत्त्वाचं आहे. जर एखाद्या संस्थेला ॲटॉनॉमी जर देत असाल तर अकाउंटेबिलिटी पण असली पाहिजे. लोकशाहीमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. अकाउंटेबल नसेल तर लोकशाही काय कामाची. ठीक आहे, लोकशाहीचा जो मजबूत स्तंभ आहे ना, ती अकाउंटेबिलिटी आहे. सरकार असेल किंवा कुठलीही संस्था असेल, ती लोकांसाठी काम करत आहे. ठीक आहे, त्यामुळे अकाउंटेबिलिटी ही असलीच पाहिजे, मग ती कुठलंही इन्स्टिट्यूशन असेल. ठीक आहे, त्या इन्स्टिट्यूशनला आपण आता याच्यामध्ये माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. ठीक आहे, असू द्या. तर संविधानिक जे आहे तर आर्टिकल 19(1)(b) आर्टिकल 19(1)(b) काय, शांततेने एकत्र येण्याचा हक्क आहे, प्रत्येकाला आहे. शांततेने एकत्र येण्याचा हक्क आहे आणि प्रोटेस्ट करण्याचा हक्क आहे विदाऊट आर्म्स, असं लिहिलं आर्टिकल 19(1)(1) आणि तो फंडामेंटल राईट आहे, आपला अधिकार आहे. जर हा व्हायलेट झाला तर तुम्ही यू कॅन गो टू द सुप्रीम कोर्ट डायरेक्टली अंडर आर्टिकल 32 अँड हाय कोर्ट अंडर आर्टिकल 226. हा तुमचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टला क्लिअर करावंच लागेल, ऐकावंच लागेल जर उल्लंघन झालं तर. ठीक आहे, आता संघराज्य फेडरलिझमचा इश्यू, CID वर्सेस CBI मी तुम्हाला सांगितलं. अर्थव्यवस्था काय, सरकारी नोकरीवरील अति अवलंबित्व, खाजगी नोकरीची पोकळी आहे. महाराष्ट्रासारख्या, तमिळनाडूसारख्या, गुजरातसारख्या प्रगत राज्यामध्ये नोकरीच्या संधी अवेलेबल आहेत, खाजगी संस्थांमध्ये काम करण्याची मुभा मिळते. परंतु झारखंडसारख्या मागासलेल्या राज्यामध्ये हे आहे का, हे तपासणं गरजेचं आहे. म्हणजेच सरकारने फक्त स्वतःच्याच नोकऱ्या काढायच्या हे पुरेसं नाही. कारण जर आपण बघितलं, नोकरी म्हणजे वर्कफोर्समध्ये दरवर्षी येणारे जे सुशिक्षित तरुण आहे त्याची संख्या खूप जास्त आहे, परंतु सरकारी नोकरी एकदम तुटपुंज निघत आहेत. म्हणजे कितीतरी लोक हे बेरोजगार राहणार आहेत, हे चित्र नक्की आहे, हे चित्र फिक्स आहे. मग त्यांना कुठे ना कुठे आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल ना. मग हे सरकार का विचार करत नाही. आपल्याकडे जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे, आपण म्हणतो ईज ऑफ डुईंग बिझनेस, किती आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस. मी उद्याचा व्हिडिओ आपण याच्यावरच बनवणार आहे. वोडाफोनची केस आहे आपल्या टॅक्सची. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस किती आहे आपल्याकडे. एखादी आपल्याला जर कंपनी चालू करायची असेल, स्टार्टअप चालू करायचा असेल, सरकार किती कॉपरेट करतात किंवा अधिकारी वर्ग किती कॉपरेट करतात. ठीक आहे, सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम किती इफेक्टिव्हली काम करते. तुम्ही बघा, जे लोक काम करतात ना याच्यामध्ये, दे नो व्हेरी वेल. टॅक्स असेल किती आहे. जर तुम्ही तिकडे सरकारने जर या गोष्टीवर जर भर घातला ना, प्रायव्हेट नोकरीमध्ये जर तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या तर इकडला ताण कमी होईल ना. पण सरकार किती करते तुम्हालाच माहिती आहे. आता समाज व न्याय, प्रादेशिक भाषांचे परीक्षेतील स्थान, आपला जो भारतीय संविधानाचा शेड्यूल 22 आहे त्याच्यामध्ये 22 लँग्वेज आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचशा आदिवासी लँग्वेजेस नाही आहेत. ठीक आहे, आता इथून अशा प्रोटेस्टमधनं असे मुद्दे बाहेर निघत राहतात. कायदा, सार्वजनिक परीक्षाचा कायदा 2024, आता 2026 आहे. ठीक आहे, तंत्रज्ञान, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक व बाह्यस्रोत संस्थाची सुरक्षा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण मी म्हणलं ना, पूर्ण चेनला जी आहे ना, स्टार्ट टू फिनिश, पूर्णच्या पूर्ण चेनला दंड केला पाहिजे. ठीक आहे, नैतिकता सगळ्यात महत्त्वाचं आहे की गुणवत्तेचा विश्वासघात आहे विरुद्ध निर्दोष निवडलेल्याचे हक्क, दोन्ही महत्त्वाचं आहे. परीक्षा जर कॅन्सल केली, जे निवडलेले लोक आहेत निर्दोषपणे, त्यांचे हक्क कुठे जातील. ठीक आहे, आता हा जो ब्लॉक आहे हा झालाय स्टुडंटमध्ये पण आणि सरकारमध्ये पण. हा ब्लॉक तोडायचा कसा, काढायचा कसा, त्याचा काही मार्ग आहे का, तर हो आहे. बघा, अल्पकालीन काय, विद्यार्थ्यांची एक अट अशी आहे की मुख्यमंत्र्यांशी डायरेक्ट थेट चर्चा आम्हाला हवी. मुख्यमंत्र्यांनी ती केली पाहिजे, डायरेक्ट थेट चर्चा विद्यार्थ्यासोबत केली पाहिजे. उपोषणकर्त्याची वैद्यकीय देखरेख सुद्धा केली पाहिजे. आणि बळाचा जो वापर आहे ना, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की बळाचा वापर एक्सेसिव्ह केला गेला. ठीक आहे, एक्सेसिव्ह बळाचा वापर केला गेला तर त्याची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे. मध्यमकालीन काय, हे जे CGL-साठी आहे ना, निवृत्त न्यायाधीशांची चौकशी करावी. 90 दिवसाच्या आरोपपत्राची हमी पाळणे, म्हणलं ना ते 90 डेजमध्ये आम्ही आरोपपत्र दाखल करणार आहे, ते सगळं. त्याच्यानंतर राज्याची स्वतंत्र परीक्षा संस्था, रॅदर की मी असं म्हणेल की स्वतंत्र परीक्षा संस्था करण्याच्या ऐवजी ही जी JPSC आहे ना, त्यालाच तुम्ही स्ट्रेंथन करा. ॲटॉनॉमी तर द्याच, परंतु अकाउंटेबिलिटी सुद्धा इन्शुअर करा. ठीक आहे, त्यानंतर भरतीचे निश्चित वार्षिक वेळापत्रक आलं पाहिजे. जसं UPSCच्या धर्तीवर 1-1.5 वर्ष अगोदरच कळतं की पुढल्या वर्षीची प्रिलिम्स आणि मेन्स कधी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो प्रॉपर वेळ मिळतो अभ्यास करायला वगैरे. ठीक आहे, प्रश्न आता एका परीक्षेचा उरलेला नाही आहे. ठीक आहे, तो गुणवत्तेवर विश्वास ठेवावा का नाही या प्रश्नाचा आहे. म्हणजे काय, गुणवत्ता, एखादा विद्यार्थी जीव तोडून वर्षानुवर्ष अभ्यास करतो. ठीक आहे, आणि एखादी पोस्ट मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. परंतु जर असे पेपर फुटीचे प्रकरण होत असतील तर गुणवत्तेवर विश्वास ठेवायचा की उगी अशीच कोणीतरी पैसे गोळा करून एखादी पोस्ट मिळवायची, हा मेन मुद्दा आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.